साहेब, एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की राज्यातल्या तुरुंगामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय, मोठा घोटाळा आहे, कोट्यवधींचा घोटाळा आहे आणि जळगावच्या एका मंत्र्याचे सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत आणि विधानसभेमध्ये आवाज उठवणार असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? हे तर सत्य आहे. आपण पोलिसांच्या भ्रष्टाचारी वृत्तीकडे बघतो, निश्चित आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा तरी आता मला कुठून तरी SMS आला, एका मुलाने नुसती गाडी आडवी आली तर त्याला 353 दाखल करू, पोलिसांनी दारू पिऊन त्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. ह्या घटना रुटीन पोलिसांकडून होत असत, परंतु जेलमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार आहे तो लोकांना दिसत नाही, कोणाला सांगता येत नाही. एका जेलमध्ये एखाद्या माणसाला दिवसभराचा खर्च 50,000पासून 1 लाख रुपये येतो. एखाद्याला घरचं जेवण लागत असेल, एखाद्याला सिगारेट लागत असेल, एखाद्याला फोन करायचा असेल, एखाद्याला काही अंथरून पांघरून लागत असेल. आत्ताच काल परवा तो कोण कासले नावाचा PSI त्यांनी आरोप केले की तो वाल्मिक करायला 6 ब्लँकेट जेलमध्ये दिले जातात. मग तो त्याची गादी म्हणून वापर करतो, अंगावर घ्यायचा म्हणून वापर करतो. जेवणाला त्याला सगळे चिकन दिले जातात, फरसाण दिलं जातं. हे काय होतं? हा जेलरचा भ्रष्टाचार असतो. जेलरमधले खरेदी विक्री जे आहे याला कोणतंही बंधन नाही. आता कोणतं तरी मी नेटफ्लिक्सवर कोणतं तरी एक सिरियल बघितलं, मला वाटतं त्या आणीबाणीच्या वेळेस. ह्या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर मोठा भ्रष्टाचार जेलमध्ये होत असतो. विशेषतः हे कैद्यांचं जे, आता कोणताही कैदी बघा त्याला विचारा जेवण कसं मिळतं, वरण कसं मिळतं. मी पण जेलमध्ये जाऊन आलो, राजकीय कैदी म्हणून आम्ही जेलमध्ये जाऊन आलो. पण वरण म्हणजे पाणी असतं, एखादी फोडणी दिलेलं. भाकरी म्हणजे जळालेल्या म्हणजे एकदम कोळसा असतो. आणि असं असताना मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर खर्च केला जातो. त्यामुळे जेलमधले पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.